Hello everyone. Today we are going to recite a poem written by one of the famous Marathi poets, Ram Ganesh Gadkari. In fact, he used to use the pen name of Govinda Grudge while writing poetry, whereas he used to write plays under his legal name, that's Ram Ganesh Gadkari. One of his famous plays is Ekas Pyala, that one might recall. This poem that we are going to recite today is named Prem Ani Maran, and it's about the intensity of love. And this has been personified with the example of a tree in the middle of a grassland. If you have been to Mathiran, you would recall there is a hill called as One Tree Hill. You might just visualize that tree to be the hero of this poem that we are going to recite today. So, here goes the poem, Prem Ani Maran. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी. श्री होनाजी बाळ. कुठल्याशा जागी देख, मैदान ओ मोकळे तेथ पसरले. वृक्ष थोर एकच त्यात, वाढला पुऱ्या जोमात सारखा. चहूकडेच त्याच्या भवते, गुडघाभर सारे जगते तेथले. झुडपेच खुरट इवलाली, मातीत पसरल्या वेली माजती. रोजती कैक उपजती, आणखी मरती, नाही त्या गणती. दादही यशांची नवती त्या प्रती. त्यासाठी मैदानात किती वेली तळमळतात सारख्या. परिकर्माचे विंदान, काहीतरी असते आन चहूकडे. कोणत्या मुहूर्तावरती मेघात वीज लखलखली नाचली. त्या क्षणी त्याची या मनी तरंगती झणी. गोड तरी जहरी, प्रीतीच्या नवथर लहरी न कळता. तो ठसा मनावर ठसला, तो घाव जिव्हारी बसला प्रीतीचा. वेड पुरे लावी त्याला, गगनातील चंचल बाला त्यावरी. जाती धर्म त्याचा सुटला, संबंध जगाशी तुटला त्यापुढे. आशा ही कोठलीत काही राहिली नाही, सारखा जाळी ध्यास त्यास तिन्ही काळी एक तो. मुसळधार पाऊस पडला, तरी कधी टवटवी याला येईना. जरी वारा करी थैमान, तरी हलेन याचे पान एकही. कै कदा कळ्याही आल्या, नच फुलल्या काही केल्या परी कधी. तो योग खरा हट योग, प्रीतीचा रोग लागला ज्याला. लागते जगावे त्याला हे असे. ही त्याची स्थिती पाहुनिया, ती दीड वितीची दुनिया बडबडे. कुणी हसे कुणी करी कीव, तडफडे कुणाचा जीव त्यास्तव. कुणी दयाही त्यावरी करीती, स्वर्गस्थ देव मनी हसती त्याप्रती. निंदिती कुणी त्याप्रती नजर चुकविती, भीतीही कोण. जड जगास अवजड गोणी होईतो. इश्काचा जहरी प्याला, नशिबाला ज्याच्या आला हा असा. टोकाविण चालू मरणे, ते त्याचे होते जगणे सारखे. हृदयाला फसवून हसणे, जीवाला नकळत जगणे वरीवरी. पटतना जगी जगपणा त्याची या मना, भाव त्या टाकी देवातुनी दगडची बाकी राहतो. या परी तपश्चर्याती, किती झाली न तिला गणती राहिली. इंद्राच्या इंद्रपदाला थरकाप सारखा सुटला भीतीने. आश्चर्ये ऋषीगण दाटे, ध्रुव बाळा मत्सर वाटे पाहुनी. तो स्वतः तपोदेवता काल संपता, प्रकटली अंती. वरम ब्रूही झाली वदती त्याप्रती. तपफळास आले पाही, मागजे मनोगत काही त्यावरी. हो चिरंजीव लवलाही, कल्पवृक्ष दुसरा होई नंदनी. प्रळयीच्या वटवृक्षाचे, तुझ मिळेल पदभाग्याचे तरुवरा. तो वदे देवी सर्व दे, हेच एक दे भेटवी मजला. जीवींच्या जीवाची बाला एकदा. सांगती हिताच्या गोष्टी, देवांच्या 33 कोटी मगतया. ही भलती आशा बारे, सोडी तू वेड हे सारे घातकी. स्पर्शासह मरणही आणि, ती तुझ्या जीवाची राणी त्या क्षणी. ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी, माग तू काही लाभले कुणाला नाही जे कधी. तो हसे जरा उपहासे, मग सवेच वदला त्रासे त्यांप्रती.
निष्प्रेम चिरंजीवनते जगी दगडालाही मिळते धिकतया. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. निग्रहे वदुनी शब्द हे अधिक आग्रहे जीव आवरुनी ध्यानस्थ बैसला फिरुनी वृक्षतो. तो निग्रह पाहुनी त्याचा निरुपाय सर्व देवांचा जाहला. मग त्याला भेटायाला गगनातील चंचल बाला धाडिली. धावली उताविळ होत प्रीतीची जळती ज्योत त्याकडे. कडकडे त्यावरी पडे स्पर्श जो घडे. वृक्ष उन्मळला दुभंगून खाली पडला त्या क्षणी. दुभंगून खाली पडला परी पडता पडता हसला एकदा. हर्षाच्या येऊनी लहरी फडफडूनी पाने सारी हासली. त्या कळ्या सर्वही फुलल्या खुलल्या त्या कायम खुलल्या अजूनही. तो योग खरा हट योग प्रीतीचा रोग. लागला ज्याला लाभते मरणही त्याला हे असे. स्मरणार्थ तयाच्याही बोलांची रान पालवी. मराठी रसिकांसाठी गोविंदाग्रज पाठवी. धन्यवाद.